नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक महत्त्वाची सूचना सांगणार आहे. शेवटी एक महत्त्वाची बातमी आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. चला तर पाहूया आजची खरी आणि ताजी अपडेट. येथे पाहू शकता मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनेनुसार शेतकऱ्यांना योजना व सध्या महत्त्वाची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचे पैसे भेटत असतात. तर येथे पाहू शकता तुम्ही, पुढील हप्त्याबाबत तयारी सुरू आहे. काही ठिकाणी लाभार्थी यादी अपडेट केली जात आहे, नवीन लाभार्थी जोडले जात आहे आणि येथे पाहू शकता अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत. नवीन लाभार्थी जोडण्याची प्रक्रिया तसेच अपात्र जे आहेत ते वगळण्याची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे. आता येथे पाहू शकता या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे. तर येथे पाहू शकता दर 4 महिन्याला PM किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 प्रति हप्ता, त्यामुळे दोन्ही मिळून एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांना आता मिळू शकतात. तर येथे पाहू शकता, महत्त्वाचं म्हणजे पुढील हप्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. लवकरच दोन्ही हप्ते पुढील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अधिकृत तारीख शासनाकडून जाहीर केल्यानंतरच होईल, म्हणजे GR निघाल्यानंतरच याची जी अधिकृत तारीख आहे ती आपल्याला कळेल. तर व्हिडिओला लाईक करा, अशी खरी माहिती तुम्हाला मिळत राहील. आता येथे पाहू शकता सर्वात महत्त्वाच्या अटी. जर तुम्हाला पुढील हप्ते मिळवायचे असेल तर तुमची eKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. PM किसानची eKYC करा, नमोची होऊन जाईल. तर eKYC असणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे, हे तर तुमचे असेलच. DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या आधार कार्डावरच पैसे येणार आहेत. काही ठिकाणी फार्मर ID ॲग्रीस्टॅक अपडेट करण्यावरही भर दिला जात आहे. आताच नवीन अपडेट केलेले आहेत किंवा काढलेले असेल तर याची गरज नाही. तर पैसे न येण्याची कारणे. पैसे तुम्हाला येत नाहीत म्हणजे तुमची eKYC अपूर्ण असेल, तुमचे आधार लिंक नसणे. आधार तुमच्या बँकेला जर लिंक नसले तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात. तुमचे खाते जर इनॅक्टिव्ह असले, खाते जर बंद असले तर तुमच्या खात्यावर पैसे येणार नाही. अर्जातील माहिती. आता अर्ज जर नवीन भरलेला असेल आणि त्याची माहिती जर मिसमॅच असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाहीत. तर येथे पाहू शकता, त्यामुळे लगेच तपासा. आता तुम्ही काय तपासायला हवे तर eKYCचा स्टेटस, तुमची eKYC झालेली आहे का हे चेक करणे. आधार लिंक आहे का, तुमचं आधार हे बँकेला लिंक आहे का हे चेक करायला पाहिजे. बँक खाते तुमचं ॲक्टिव्ह आहे का, जर बँक खातं ॲक्टिव्ह नसेल तर ते चेक करून घ्या. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हे दोन्ही म्हणजे 4000 रुपये नक्की येतील. प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत असल्याने थोडा वेळ लागू शकतो. तर कमेंट करा तुम्हाला शेवटचा हप्ता मिळाला आहे का दोन्ही पैकी. अशा महत्त्वाच्या आणि खरी अपडेटसाठी आताच व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.